नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते। जे.पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे। या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्गी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने 2024 आणि 25 चा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। त्याद्वारे राज्यातील महिलांना 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत जाहीर केली आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावात महिलांनी मोठी गर्दी केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती। राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। आता ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही त्यांना 31 ऑगस्ट पर्यंतचा या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। लाडका भाऊ या योजनेअंतर्गत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 30 जागांकरिता येथील नियोजन भवनात प्रशिक्षणार्थींच्या मुलाखती पार पडल्या। 30 जागांसाठी तब्बल 327 उमेदवारांनी हजेरी लावली। मात्र 30 प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू करण्यात आले। राज्यातील हे पहिलेच शिबिर असून अमरावती जिल्ह्यात एकूण 5500 लाडक्या भावांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे। खूप छान रिस्पॉन्स आहे। जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या 30 जागांसाठी आज आपण इथे नोंदणी आणि निवड असे एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, जेणेकरून जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा थोडीशी प्रचार प्रसिद्धी होईल आणि गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवता येईल। त्या अंतर्गत आज जवळपास इथे 300च्या वर युवकांनी युवतींनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांची मुलाखतसुद्धा इथे सुरू झालेली आहे। आपण आजच म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आजच त्यांची मुलाखत घेऊन त्यांची 30 व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे आणि या 30 उमेदवारांना यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करता येणार आहे। मला असं वाटतं की अमरावती जिल्ह्यातल्या युवक युवतींसाठी ही अतिशय उत्तम संधी आहे आणि ही एक सुरुवात आपल्या जिल्ह्यात झालेली आहे। आता असे अनेक कॅम्प आणि अशा अनेक भरती निवड प्रक्रिया सुरू होणार आहे। आजही आपल्या महासेवा वेब पोर्टलवर जिल्हा परिषद अमरावती, महानगरपालिका व इतर अनेक शासकीय अशासकीय आणि उद्योगाच्या वॅकन्सी उपलब्ध आहेत, ज्याच्यावर गरजू आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात। जिल्ह्यात किती वॅकन्सी आहेत? सध्या तरी पोर्टलवर 1200च्या वर वॅकन्सीज उपलब्ध आहेत आणि ह्या वाढत राहणार आहेत। जिल्ह्यासाठी 5500 वॅकन्सीचं टार्गेट आपल्याला मिळालेला। महाराष्ट्र हे उद्योगस्नेही गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे। अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगले काम करतात। यापुढेही जपानने उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, जपानी शिष्टमंडळातील प्रतिनिधी शिमाडा मेगुमी उपस्थित होते। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली। तसेच तिला भविष्यात UPSCच्या स्पर्धा परीक्षा देण्यास तसेच तिच्या निवडीवर कायम स्वरूपी बंदी घातली आहे। UPSCने एका निवेदनात म्हटले की पूजा खेडकर संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली असताना तिने नागरी सेवा परीक्षा 2022च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले, त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। तिने IASची 2022 साली परीक्षा दिली, त्यावेळी तिची उमेदवारी रद्द करण्यात आली। आज ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख। नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा तडका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। सरकारी तेल कंपन्या आणि गॅस मार्केटिंग कंपन्या आजपासून LPG सिलेंडरच्या किमतीत बदल करतायत। या बदलांमुळे सर्वांच्याच खिशाला चाप बसणार आहे। आजपासून 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर महाग झालाय। घरगुती वापरासाठी LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नाही। सरकारी तेल कंपन्या जारी केल्या असलेल्या अधिसूचनेनुसार आजपासून देशातील विविध शहरांमध्ये LPG सिलेंडरच्या किमतीत सुमारे 8 ते 9 रुपयांची वाढ करण्यात आली आहे।
मात्र ही वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी. सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या वायद्या व्यवहारात आजपासून वाढ होते. सोन्याचे वायदे 70,000 रुपयांच्या आसपास तर चांदीचे वायदे 84,1900 रुपयांच्या आसपास व्यवहारात होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरांना उच्चांक गाठलाय. राज्यात सध्या पावसाचा जोर वाढतो याचं चित्र पाहायला मिळतंय. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय. पुढील 2 दिवस पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर भंडारा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत बुधवारी सायंकाळी उशिरा वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस झाला. दमदार पावसामुळे एकीकडे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असताना दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. दिल्ली आणि नोएडाचे रस्ते पाण्याने साचलेत. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी कार्यालयातून निघालेल्या कर्मचाऱ्यांची पावसामुळे तारंबळ उडाली आहे. अवघ्या 2 तासाच्या पावसात दिल्ली जलमय झाली आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. भारतीय खेळाडूंची नेमबाजी या खेळातील नेत्रदीपक कामगिरी कालही कायम राहिली. मनू भाकर हिचे 2 ब्रॉन्झ पदके आणि सरबजोत सिंगच्या ब्रॉन्झ पदकानंतर आता महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळे याच्याकडूनही पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. स्वप्नील याने 50 मीटर रायफल श्री पोझिशन या प्रकारची अंतिम फेरी गाठली असून आता पदकाची शर्यत आज रंगणार आहे. आज पहिलेच ऑलिम्पिक खेळणाऱ्या स्वप्नील याने 7वा क्रमांक पटकावताना पदक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथे